नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। काल आमच्या इथं पण थोडा पाऊस पडला बघा, ओलं झालं आहे कड्यानी, पण मध्ये काय असं पाणी वगैरे गेलेलं नाही, कारण हे सगळं टाकलं आहे ना त्याच्यासाठीच टाकलं होतं, कारण पाऊस पडला ना का पुन्हा पाणी होऊन जायचं। एवढं पाऊस नाही पडला मित्रांनो, तुम्ही कालच्या म्हणजे मी मागं जी व्हिडिओ टाकली त्याला एवढ्या छान कमेंट केल्यात, समजूतदार आहेस, खूप कष्टातनं उभं केलेलं आहे। तर मित्रांनो, आम्ही पहिलं मुंबईला राहायला होतो। लॉकडाऊनमध्ये जे लॉकडाऊन लागलं तेव्हा आम्ही गावाला राहायला आलो। गावाला आल्यावर पहिलं सुरुवातीला तर माझी मम्मी 4 मध्ये 2004 मध्ये मुंबईला राहिलो। त्याच्यानंतर तुम्ही दोघं झाले, तिथं पण आम्ही स्टार्टअप शून्यातूनच केला होता। भांडी घेतली, स्टोव घेतला आणि शून्यातून उभं राहिलो। जवळजवळ सगळं जेवढं सोयीस्कर सामान आहे तेवढं घेतलं। घर पण स्वतःचं घेतलं, गाडी घेतली, दोघं आम्ही कमवायचो। मी मशीन काम करायचे, ते कामाला जायचे, पोरं सांभाळून पोरांना शाळेत सोडा। तरी तिथून 20-22 किलोमीटर लांब अंतरावर पोरं जात असतील शाळेला, त्यांना बसच्या टायमिंगवर सोडणं आणणं, दररोजचं जवळजवळ 8-8, 9-9 ब्लाऊज शिवायचे, एवढं करून त्याच्यावर घर घेतलं आम्ही। घर जेव्हा घराचं क्लिअर झालं, म्हणजे जेव्हा आम्हाला चावी भेटली तोपर्यंत आम्ही सगळं पेमेंट केलेलं होतं आणि बांधकामातच असे पैसे गुंतवले होते। त्या आपल्याला टाईम भेटतो पैसे जमा करायला, म्हणून तेव्हा ते घराचं झालं आम्हाला। त्याच्यानंतर एक गाडी घेतली, म्हणजे कधी कंपनीत लागू शकते जायला यायला, गाडी घेतली। बरेच दिवस कंपनीत चालली होती, पण तिथं पण असेच तुझे माझेवाले नाही चालून दिली, थोडे दिवस चालली। त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये कामं सुटलं त्यांचं, आणि सांगितलं होतं की कंपनीत राहायचं, आणि आम्ही एक टोकाला राहिलो, कंपनी एक टोकाला होतो। तर ते बोलले ह्याच्यामध्ये कोरोनाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय झालं तर मला येता येत नाही, मला काय झालं तर तुम्हाला येत नाही, त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, जॉब कुठं पण भेटेल, सोडून देऊ। पण नंतर एवढी बिकट परिस्थिती येणार होती एवढं अंदाज नव्हता। आणि मग नंतर बार आमचे खायचे सुद्धा हलवायला लागले, स्टॉक होता तो 2-3 महिने आम्ही बंद रूममध्ये होतो। सूर्याचा प्रकाश म्हणून आम्हाला काही लागलं नाही, पण जोपर्यंत घरात किराणा होता तोपर्यंत काय वाटलं नाही। एकदा तो संपत लागला तर मग नंतर फार भातसुद्धा मोजून खायला लागायचा, एवढं तुला एवढं धान्य। जरी आपल्याला अजून 2-3 महिने बाहेर पडता नाही आलं तरी हे तांदूळ तरी हे होईल, पण नंतर तांदूळ पण संपले, फारच हे झालं। दुकानवाल्यांच्या तिथे लाईनीला उभे राहायचे, आमचा नंबर येतो दुकानं बंद व्हायची, त्यांचं टायमिंग, बेकार परिस्थिती काढली। नंतर अक्षरशः मग आई माझी होती, आली होती अशीच आम्हाला शिक घेऊन, तर ती आमच्यामध्ये अटकली, आणि अटकल्यावर मग ती म्हणा गावाला जाऊ आपण, आणि त्यांचं घर असं एक ठिकाणी असं गावात नाही, साईडला आहे। तर ते बोलले आपण सगळ्यांच्या सेपरेट राहू, कोणाच्या जाणं येणंच नाही। मग ती बालेच्या मागं पोराच्या माझ्या मागं लागायची, आपण पास काढू। मग असं करून त्यांनी सायबरमध्ये जाऊन पास काढला, फॉर्म भरला। मग पास आम्हाला 8 दिवसांनी भेटला। 8 दिवसांनी पास भेटला ना, तर एवढं खुश झाली ती, आता गावाला जायचं, आता काय आपण रूममध्ये बंद होऊन तरी मारणार नाही अशी परिस्थिती होती फार। मग गावाला आलो, भाऊ माझा बोलला, बारका भाऊ आधी चालता, ज्या दिवशी लॉकडाऊन झालं ना त्याच दिवशी तो आम्हाला फोन लावित होता, पण त्याचा फोनच लागला नाही आम्हाला, तर तुम्ही पण निघून या गावाला, पण त्याचा फोनच नाही लागला। आम्ही अटकलो तिथं, आम्हाला निघता येईनी, आणि मग आल्यावर तो शिरवलीच्या तिथं गाडी घेऊन आला, बोलला आई बोलली आमची, मी तुमच्या इकडं नाही राहणार,
आमच्या इकडं कसं आतमध्ये घेतात नाही घेतात गावात माणसं. तेव्हा परिस्थिती तर अशी झाली की बाहेरच्या माणसं गावात घेत नव्हती. नंतर आमचं हे दाखवलं, मेडिकल रिपोर्ट दाखवले, इथं आमचं परत चेकअप झाला. आम्हाला 8 दिवस साईडला होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर गावालाच राहिलो, गेलोच नाही. आणि ते बोलले आता मुंबईला जाऊन तरी काय, माझं काम सुटलंय, लवकर भेटल नाही भेटल. लॉकडाऊनने आता बरेच कंपन्या पण बंद पडल्या. ते बोलले आपण इथंच राहूया, काय करायचं इथं का. कोणाच्या शेतात गेलं तर पोटभर उतरी, तसं शहरामध्ये काय करायचं. नंतर आम्ही भाजीचा धंदा करायला लागलो इथे येऊन. भाजीमध्ये पण लॉस व्हायला लागलं. प्लस 3 जण आम्ही, म्हटलं मुलांची पण लाईन तुटायची आणि हुशार होती. मला वाटायचं की पोरं हुशार आहेत, नको त्यांची लाईन तुटायला. आणि आमची एवढी जमीन पण नाही की ती बिझनेस काही करू शकतात. त्याच्यात पण मी विचार केला, म्हटलं एवढं जमला पण नाही आमचा की बिझनेस करू शकतात का, काय करू शकतात. शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यांना. मग त्यांना म्हटलं तुम्ही पुढं पण छोटी मोठी नोकरी बघा. आणि मी एक शेळी घेतली होती. त्या एका शेळीमध्ये माझ्या डोक्यात होतं की थोडं आपण प्रयत्न करायचा. आपल्याला जोपर्यंत त्याच्यात अनुभव नाही जोपर्यंत आपण शिकत नाही त्याच्यातून, ह्याच्यामध्ये किती लॉस आहे किती फायदा आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण थोड्यापासून स्टार्ट करायचं. मी असं ठरवलं होतं आणि मी पहिल्यापासून तेच करत होते. म्हणजे जे काही स्टार्टअप करायचं ना थोड्यापासून स्टार्टअप करत होते. आणि आता माझं यशस्वी आहे. मी अजून हे नाही केलं, लसीकरण हे सगळं व्यवस्थित करते. आणि असंच फोनमुळं माहीत पडतं की यूट्यूबवरनं आपण काही प्रॉब्लेम झाला तर सर्च केलं का लगेच आपल्याला त्याचं सोल्युशन पण निघतं. असं करा तसं करा. आणि अगं गप. आणि ह्याच्यापासून मी स्टार्टअप केला. आणि आता मला त्यांना हिरवं खाण्याचे प्रॉब्लेम होतो म्हणून मी बोरिंग पण मारली. बोरिंगला म्हणजे लागले, बरं पाणी लागले, त्यांचं भागलं असं लागले. आणि आता बघू, त्यांना हिरवं खाण्याची सोय झाली, सुधारायला लागले आता जरा थोडं. मित्रांनो, तुम्ही ज्या कमेंट करता ना त्या कमेंटने आम्हाला खूप प्रोत्साहन भेटतं का अजून आम्ही खूप पुढे जाऊ अशा प्रकारचं. तर तुम्ही असेच कमेंट करत राहा. खूप छान तुम्ही कमेंट करता. आणि विचारलं होतं तुमचा गोट फॉर्म कुठे आहे. आमचा गोट फॉर्म ना आम्ही राजगुरुनगरमध्ये राजगुरुनगर खेडमध्ये आम्ही सांडबोरवाडीमध्ये राहतो. तिन्हेवाडीमध्ये सांडबोरवाडीमध्ये आम्ही राहतो. आमचं घर आहे. आणि आमचा गोट फॉर्म वगैरे असं काही एवढं नाही. आम्ही असं घरगुतीच बनवलेलं आहे, काही खर्चात नाही केलेलं. हे असे बांबू वगैरे लावून आम्ही, हे शीट आमच्या पप्पांनी कंपनीतनं आणलं होतं. हां, बस हे पत्रे वगैरे आणले होते. थोडं म्हणजे थोडाफार तर खर्च केला आहे, असं नाही का काहीच नाही. हां, हे जाळी वगैरे लावले बाहेरून. तसं नॉर्मल आमच्या घरच्या घरी केलेलंच आहे. असं गोट फॉर्म असं नाही, पण आम्हाला करायचं आहे. आम्ही असं इथं बांधणार आहे पूर्ण आणि शेळ्या पाळणार आहेत. आणि आमचा विचार पण आहे कोंबड्या पण पाळायच्यात, पण बघू आता किती यशस्वी होते. कारण आम्हाला कसं कामाला पण जायचं आहे, घरी करायला पण माणसं पाहिजेत ना. असं थोडी काही एकच माणूस, ती मम्मी किती काय करणार. आता त्या शेळ्या बांधायलाच 2 माणसं लागतात, दूध काढायला सगळ्यांचं, परत त्यांना बाहेर सोडायचं, बाहेर बांधायचं. 2 माणसामध्ये तिला लागतातच. तर असा आमचा प्रवास चाललेला आहे मित्रांनो. थोडंसं पुढे आलेलो आहे, अजून आम्हाला बरंच पुढं जायचं आहे. तर तुम्ही अशा चांगल्या कमेंट करत राहा. मला खूप असं बरं वाटतं. म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का, आमचे जे स्वतःचेच लोक आहेत ना ते सुद्धा असं आमचं चांगलं व्हावं असं त्यांना विचार नाही वाटत. आता एवढा खर्च केला आहे तिने, बोरिंग टाकलेली आहे मित्रांनो. कोणी असं बोलायला पाहिजे का की काय गरज होती त्या एका वावरासाठी एवढे पैसे गुंतवायची, काय गरज होती ती बोरिंग टाकायची.
असं नाही बोललं पाहिजे ना. मग असं ते काय जे घरून मोटिवेशन भेटायला पाहिजे ना ते भेटत नाही. मग तुम्ही ते व्हिडिओमध्ये मला जे मोटिवेशन देताय ना, मला खूप बरं वाटतं की तुम्ही एवढं छान कमेंट करता, एवढ्या कष्टातनं उभं केलं. खरंच ते खूप कष्टातनंच उभं केलेलं आहे आणि अजून खूप कष्ट करायचे आहेत. असं नाही का आमचं सगळं झालेलं नाही, अजून आम्हाला खूप काय करायचं. आमचं घर जे आहे ना पूर्ण गळतं आहे, पावसाच्या दिवसामध्ये ना पूर्ण गळतं आहे ते घर. आता आम्हाला घर पण नवीन बांधायचं आहे. म्हणतात लोक काय पत्रे बदला आणि घर तर चांगलं आहे, पण त्याला अशा भिंतींमध्ये ते भेगा पडतात ना, तशा टाईपमध्ये पण भरपूर ठिकाणी झालेलं आहे. मग पाणी झिरपते त्या भिंतींमध्ये. मग अशा घराला पत्रे बदलायला तरी 1-1.5 लाखपर्यंत खर्च जाणारच आहे. असं नाही का ते 50-60 रुपयात होणार आहे, नाही ना. मग तेवढेच पैसे जर म्हणजे नवीनच घरात ते पैसे पण लावले तर थोडा जास्त चांगला फायदा होईल ना. ते अजून आम्हाला बरंच काय काय करायचं आहे आणि तुमचा असा सपोर्ट राहिला तर नक्कीच आम्ही म्हणजे यशस्वी होऊ आमच्या जीवनात पण. आणि आम्ही आमचा संघर्ष सांगतोय म्हणजे असं नाही का फक्त आमच्याच आयुष्यात संघर्ष आहे, सगळ्यांच्या आयुष्यात संघर्ष असतो. सगळे आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे झुंज खेळतच असतात आणि यशस्वी पण होत असतात. तसंच आम्ही पण आता थोडं थोडं होत चाललो आहे मित्रांनो. तुम्ही पण तुमच्या आयुष्यात खूप कष्ट करा, खूप पुढे जा आणि मला असाच सपोर्ट करत राहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कमेंट करत राहा. खूप खूप धन्यवाद.